तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की जन्माष्टमी येणार असते आणि जन्माष्टमीसाठी दादासाहेबांनी सोन्याची कृष्णाची मूर्ती बनवून घेतलेली असते आणि आता जन्माष्टमीचा कार्यक्रम हा रात्रीचा असतो आणि वेदा प्रत्येक वर्षी लवकर झोपून जाते, त्यामुळे तिला जन्माष्टमीला नक्की रात्री काय पूजा केली जाते हे काही माहीतच नसतं. ती विचारत असते की ही मूर्ती आपण काय करतो. त्याबरोबर आता तिला दादासाहेब सांगतात की अगं या मूर्तीची पूजा केली जाते वेदा, या मूर्तीला झोपाळ्यात ठेवलं जातं, छान पूजलं जातं. वेदा म्हणते पण हे सगळं कधी करतात, मी तर कधीच बघितलेलं नाही आहे. त्यावर अथर्व तिला सांगतो तू बघत नाही कारण तू झोपतेस लवकर. त्यावर आता वेदाने ठरवलेलं असतं की यावर्षी मी जागी राहीन कारण मला सगळं हे बघायचं आहे, एन्जॉय करायचं आहे. त्यावर आता लगेचच अनन्या म्हणते मग जर तुला हे सगळं बघायचं आहे ना तर आपण एक काम करू, आपण ना काहीतरी छान असं नाटक घेऊ या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी. म्हणजे काय होईल, वेळ जाईल आपला आणि वेळ गेला की तूसुद्धा जागी राहशील. त्याबरोबर मग आता ठरतं की चालेल मग काहीतरी नाटक बसवूया. मग त्यासाठी कृष्णाने कंसाचा वध केला होता आणि त्याच्या खऱ्या आईवडिलांना सोडवून आणलं होतं, तेव्हाचा प्रसंग आपण पुन्हा तयार करायचा. मग आता सगळे कॅरेक्टर ठरवायचे. तर मग आता अनन्याच सगळ्यांना कॅरेक्टर सांगते. ती वेदाला सांगते तू कृष्ण कर, मग मीराला सांगते तू यशोदा कर. त्याबरोबर आता मायाला सांगते माया तू काय करशील ते तूच ठरव. अथर्वला सांगते तू आता नंदराजा कर. दादासाहेबांना सांगते दादासाहेब तुम्ही आणि आई देवकी माता आणि खरे जे त्याचे बाबा आहेत ते कॅरेक्टर करा. आता एक एक कॅरेक्टर वाटले जातात. आता उरते फक्त एकटी नर्मदा आत्या आणि माया. आता नर्मदा आत्या आणि मायाला मात्र काहीच कॅरेक्टर मिळालेलं नसतं. मायाची इच्छा असते की यशोदा तिने करावी, ती म्हणतही असते की मी करते यशोदा. मीराला काहीतरी दुसरं कॅरेक्टर दे, मीरा काहीतरी दुसरं करू शकते. पण आता वेदा म्हणते की नाही नको, तू नको, माझी आईच करेल माझ्या आईचं काम, तू राहू देत. त्याबरोबर मग मात्र आता वेदा म्हणते तुला हवं असेल तर तू एक काम कर ना, एखाद्या मॉन्स्टरचं कॅरेक्टर तू घे, तुला ते जमू शकतं. त्याबरोबर आता मात्र मायाला राग येतो, पण आता मायाकडे गप्प राहण्यावाचून दुसरा काही पर्याय नसतो. पण आता महत्त्वाचा रोल असतो तो म्हणजे राक्षसाचा, जो राहिलेला असतो. वेदाने आता मॉन्स्टर म्हणजेच राक्षसाचा रोल आपण मायाला देऊया हे सुचवलेलं असतं. पण आता उगाच घरात भांडण नको, त्यामुळे मीरा म्हणते की नाही नको, मायाला राक्षसाचा रोल नको. कारण काय आहे ना, राक्षस हे पुरुष असतात वेदा, मग माया कसा करणार ना राक्षसाचा रोल, तिला जमणार नाही. त्यापेक्षा आपण ना बघू, ठरवूया राक्षसाचा रोल कोणाला द्यायचा ते. त्याबरोबर मग आता प्रश्न पडलेला असतो सगळ्यांना की राक्षसाचा रोल करणार तरी कोण. मग दादासाहेब काय करतात, दादासाहेब वेदालाच ही कामगिरी सोपवतात. ते वेदाला सांगतात तू एक काम कर, तू दिवसभर घरात फिरशील ना, आपल्या घरात आज बरीच लोकं येतील, म्हणजे डेकोरेशनवाल्यांपासून ते आणखीन बरीच लोकं आज आपल्या घरामध्ये असतील. तू फिर घरामध्ये आणि तुला जो माणूस राक्षस म्हणून आवडेल ना तू त्याला माझ्याकडे आण, आपण त्यालाच राक्षस करू. त्याबरोबर आता इथे मंजिरी मनातल्या मनात म्हणत असते की एवढं छान प्लॅनिंग करताय ना दादासाहेब आजच्या कार्यक्रमाचं. आजचा कार्यक्रम रामपुरे घराण्याचा शेवटचा गोकुळाष्टमीचा कार्यक्रम ठरणार, कारण आज कृष्णाचा जरी जन्म होणार असला तरी मीराच्या आयुष्याचा शेवट होणार, मीराचा मृत्यू दिवस असणार आज. त्याबरोबर इकडे वेदा दादासाहेबांना म्हणते की ठीक आहे आजोबा, मी एक काम करते, मला जो कोणी आवडेल ना मॉन्स्टर म्हणून तो तुमच्यासमोर आणून उभा करते. आता वेदा ही घरात फिरत असते, कोणतरी राक्षस तिला सापडेल असं तिला वाटत असतं. इतक्यात समोरून त्यांच्याच बंगल्यात काम करणारा पिऱ्या येतो. पिऱ्याने आता येताना खूप सर्व भाजीपाला वगैरे आणलेला असतो. वेदा धावत येते आणि म्हणते सापडला. त्याबरोबर आता तो म्हणतो काय झालं, काय सापडलं. त्याबरोबर वेदा म्हणते मॉन्स्टर सापडला. आणि मग आता ती लगेचच घरातल्या सगळ्यांना हाक मारून तिकडे बोलवून घेते आणि म्हणत असते की हे बघा दादासाहेब, हा आपण मॉन्स्टर म्हणून वापरू शकतो. आई म्हणाली होती ना मॉन्स्टरला दाढी असते, मिशी असते, याच्याकडे दाढी पण आहे, मिशी पण आहे आणि हा जाडा पण आहे. त्याबरोबर आता मात्र पिऱ्याला राग येतो. पिऱ्या म्हणतो काय म्हणतेस. त्यावर ती म्हणते हो, आम्हाला तुझ्यासारखाच मॉन्स्टर हवा होता.
दादासाहेब म्हणतात की ठीक आहे ठरलं. मग आज राक्षसाचा रोल करणार पिर्या. पिर्या कळलं ना तुला. त्याबरोबर आता पिर्या पहिली नाटकं करत असतो की नाही नको, म्हणजे मला जमणार नाही वगैरे. पण आता दादासाहेब आणि अथर्व यांनी त्याला स्ट्रिक्टली वॉर्न केलेलं असतं की जे काम तुला दिलं आहे ते काम तुला करणं आहे. तो म्हणत असतो की मी कशाला, मला घरात इतरही कामं आहेत, मला पाहुणे मंडळी येतील, त्यांची सगळी व्यवस्था करावी लागेल, सगळं बघावं लागेल. त्यावर मीरा त्याला सांगते की ते सगळं करायला तुझी काहीच गरज नाही आहे. मी घरची सून आहे की नाही, मी ते सगळं बघेन. तुला जे काम सोपवलं आहे तू फक्त गुपचूपपणे तेवढं काम कर. आता दादासाहेबांनी आणि अथर्वने सांगितलेलं असतं, त्यामुळे पिर्याला फार काही नाटकी करता येत नाही. तो म्हणतो की ठीक आहे, जसं तुम्ही सांगितलं आहे तसंच होईल दादासाहेब. त्यानंतर आता वेदा ही खूप एक्सायटेड असते संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी. ती सांगत असते सगळ्यांना की चला आता सगळ्यांना सगळ्यांचे कॅरेक्टर्स मिळालेत तर मग आपण प्रॅक्टिस करू, जेणेकरून आपण संध्याकाळी जेव्हा प्रोग्राम करू तेव्हा सगळं कसं व्यवस्थित व्हायला हवं. आत्ताच आजोबा म्हणाले ना की संध्याकाळी खूप गेस्ट येतील म्हणून, मग गेस्ट आल्यावर आपलं चुकायला नको. त्याबरोबर मीरा म्हणते की हो बरोबर आहे, पण वेदा तुला माहिती आहे का, प्रॅक्टिसची जास्त गरज ना तुलाच आहे. त्याबरोबर वेदा म्हणते असं का. मीरा सांगते कारण आपण जे नाटक करणार आहोत ना ते मराठी भाषेत असणार आहे आणि तुझं मराठीशी वैर आहे ना. त्यावर वेदा म्हणते आई बोलते ना गं मी मराठीत. त्याबरोबर वेदाला मीरा सांगत असते की हो गं तू बोलतेस मराठी, पण जोड अक्षरी शब्द जिथे असतात ना तिथे तू नाही बोलत, त्यामुळे मग तिथे तू इंग्रजी शब्द वापरतेस आणि मग ती सगळी गडबड होऊन जाईल. आज इंग्रजी शब्द तुला वापरायचे नाही आहेत, त्यामुळे तू एक काम कर, तू आज दिवसभर प्रॅक्टिस करत राहा की तू आजच्या दिवसात इंग्रजी शब्दांचा वापर कमीत कमी करशील, कळलं. त्याबरोबर आता इंग्रजी शब्दांचा वापर कमी करायचा तर सगळ्यात पहिले महत्त्वाचे शब्द म्हणजे येस, सॉरी हे शब्दच टाळले पाहिजे. आणि वेदा हे शब्द तर सततच वापरत असते. मीरा तिला सांगते आजच्या दिवसभरात तू कोणाला सॉरी म्हणायचं नाही, तू कोणाला येस म्हणायचं नाही, कोणाला नोही म्हणायचं नाही, इट्स ओके वगैरे कुठलेच इंग्रजी जेवढे तू दिवसभरात शब्द वापरतेस ना कुठलेही शब्द वापरायचे नाही. हे तर मी बेसिक सांगितले. वेदा म्हणते ठीक आहे मी प्रयत्न करेन. त्याबरोबर आता मीरा ही तिला म्हणते बरोबर प्रयत्न. त्यानंतर आता लगेचच वेदाने प्रयत्न करायला सुरुवात तर केलेली असते. दादासाहेब म्हणत असतात चला वेदाची प्रॅक्टिस तर जोरात सुरू आहे, म्हणजे काय थोडक्यात आजची जन्माष्टमी अगदी छान साजरा होईल. त्यावर अनन्या म्हणत असते हे सगळं आपण वेदासाठीच तर करतोय, वेदाला कृष्ण जन्माष्टमी कशी असते हे माहीतच नाही आहे, तर आज पहिल्यांदा ती बघेल तरी तिलाही कळेल ना की नक्की आपल्या घरात केवढा मोठा कार्यक्रम होतो ते दरवर्षी. त्याबरोबर इथे आता माया आणि मंजिरीला मात्र ह्या सर्व गोष्टींचा राग येत असतो. दादासाहेब म्हणत असतात की चला आजची जन्माष्टमी ही अगदी छान रंगाने रंगून जाईल, आपलं घर आनंदाने भरून जाईल, कारण आजची जन्माष्टमीत अथर्व आणि वेदा हे दोघंही एकत्र सहभाग घेतील. त्याबरोबर आता इथे अनन्या म्हणत असते हो बाबा तुम्ही एकदम बरोबर बोलताय, अगदी अंबिका वहिनी गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्या घरात ही अशी जन्माष्टमी साजरा होणार आहे. त्याबरोबर लगेचच आता मंजिरी म्हणत असते अंबिका गेल्यानंतरच नाही तर ह्या घरात संपूर्ण रामपुरेंनी पिढ्यानपिढ्या जशी जन्माष्टमी पाहिली नसेल ना तशी जन्माष्टमी साजरा होणार आहे. या दिवशी आज आपलं घर संपूर्ण आनंदात किंवा रंगात नाही तर लाल रंगाच्या रक्ताच्या थारोळ्यात बुडून जाणार आहे. बघाच तुम्ही आज काय घडतं ते. अंबिका तुला खूप गर्व आहे ना तुझ्या बहिणीवरती, तुझी बहीण तुझ्या मुलीला प्रत्येक संकटातून वाचवते ना, पण आज तिचाही या घरातला शेवटचा दिवस. जसा तुला या घरांमध्ये आत्मा म्हणून फिरावं लागतं ना तसंच तुझ्या बहिणीलाही आता फक्त आत्मा म्हणून फिरावं लागणार आहे. नाही जर मी कायमचं तुझ्या बहिणीला तुझ्याकडे पाठवून दिलं ना तर नाव नाही सांगणार मंजिरी. पण हे सगळं करायचं कसं हा खूप मोठा प्रश्न तिला पडलेला असतो. मग ह्या प्रश्नावरचं सर्वात सोपं उत्तर म्हणजे पिर्या. आज पिर्या राक्षस बनणार असतो आणि राक्षस हा ज्यावेळेस कृष्णदेवाला मारायला येणार असतो त्यावेळेस यशोदा मध्ये पडणार असते, असा काहीतरी त्यांनी सीन क्रिएट करायचं ठरवलेलं असतं. मग आता खोटा चाकू वापरायचा असतो, पण मंजिरी ही पिर्याला बोलवते आणि पिर्याला सांगते हे बघ तिथे 2 चाकू मी स्वतःच्या हाताने ठेवेन,
एक चाकू खरा असेल, एक चाकू खोटा असेल. तू खरा चाकू उचलायचा आणि तितक्या जोरात तो चाकू मीराच्या पोटात घुपसायचा, इतक्या जोरात घुपसायचा की मीरा जिवंत राहताच कामा नये. कोणीही तुला विचारलं तरी तुला काहीच बोलायची गरज नाही, कारण तू फक्त इतकंच सांगणार आहेस की मी खोटाच चाकू घ्यायला जात होतो, पण चुकून घाई गडबडीत माझ्या हातात खरा चाकू आला. काळजी करू नकोस. तुला कोणीही काहीही बोललं, अगदी काहीही केलं तरीसुद्धा मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुला ना शिक्षा होऊ देणार ना तुरुंगात जाऊ देणार. आणि जरी पोलीस घरी आले, तुला तुरुंगात घालवलं तरीसुद्धा जामिनावरती मी ताबडतोब तुला सोडवून घेईन. पण हे सगळं ठरलंय तशाच प्रमाणे घडलं पाहिजे. जर मी सांगितलंय त्यातलं काही घडलं नाही तर मग मात्र तो चाकू मी उद्या तुझ्या पोटात घुपसीन. लक्षात आलं ना? त्याबरोबर मात्र आता पिऱ्याचा नाईलाज झालेला असतो. हो बोलण्याशिवाय त्याच्या हातात दुसरा काहीच पर्याय नसतो. त्यामुळे पिऱ्या आता हे काम करायला तयार झालेला असतो. तर आता इथे संध्याकाळची सगळ्यांची तयारी सुरू झालेली असते. घरात कसं वातावरण अगदी आनंदाचं आणि लगबगीचं असतं. डेकोरेशनवाले आलेले असतात. अथर्व आणि मीरा त्यांना डेकोरेशन कसं करायचं ते सांगतात. आजच्या डेकोरेशनची सगळी थीम ही मोरपंखांची असणार आहे. मोरपंख आपण खूप जास्त वापरायचे आहेत असं मीरा त्यांना सांगत असते. त्याबरोबर लगेचच अथर्व म्हणत असतो की हो बरोबर आहे, आणि तुमची जी मडकी आहेत ना ती जरा डेकोरेटिव्ह करा, म्हणजे कसं मटक्याला खूप महत्त्व आहे आजच्या दिवशी. त्याबरोबर लगेचच ते सांगतात की हो चालेल, आम्ही ते सगळं बघतो. मग आता कॉस्ट्यूम वगैरे सुद्धा मागवलेले असतात, कारण आता छान एवढं नाटक बसवायचं आहे. कृष्णाष्टमीसाठी घरात एवढी माणसं येणार असतात, मग व्यवस्थित तर सगळं नाटक झालंच पाहिजे. सगळे कॉस्ट्यूम वगैरे आलेले असतात. आता पिऱ्याला त्याचे कॉस्ट्यूम दिले जातात. मंजिरी त्याला खुणावते, चाकूचं नीट लक्षात ठेव. तर इथे आता मीरा ही खूप छान तयार झालेली असते. अथर्व मीराला बघतो आणि बघतच राहतो. मीरा खूप छान दिसत असते. शेवटी अथर्वकडे कॉम्प्लिमेंट देण्याशिवाय पर्याय उरत नाही. अथर्व मीराला कॉम्प्लिमेंट शेवटी देऊनच टाकतो. मीरा, खरंच आज तू खूप छान दिसतेस ह्या घागऱ्यात. ॲक्च्युली वाटलं नव्हतं मला कधी की तू सुद्धा कधीतरी ही अशी दिसू शकतेस. त्यावर मीरा म्हणते, का मी छान नाही दिसू शकत? अथर्व म्हणतो, नाही गं, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. बेसिकली मला म्हणायचं होतं की तू खूपच छान दिसतेस आज. बाय द वे, उशीर होतो आहे आपल्याला सगळ्यांनाच खाली जायला, आपण निघू. त्याबरोबर लगेचच आता मीरा म्हणते, हो निघूया. तुम्ही सुद्धा छान दिसताय वेदाचे बाबा. अथर्व हा थँक्यू म्हणतो. दोघंही तिकडनं आता खाली येतात. खाली आल्यावर लगेचच दादासाहेब हे सगळ्यांना विचारतात, सगळेजण तयार आहात ना नाटकासाठी? मी जसं ज्याला जे सांगितलं आहे ते तसं त्याच्या लक्षात आहे ना? त्यावर सगळेजण होकार देतात. मीरा म्हणत असते, दादासाहेब अजून आपल्या घरी पाहुणी मंडळी यायला वेळ आहे, तोवर आपण एकदा प्रॅक्टिस करून घेऊ. आता प्रॅक्टिसमध्ये तर सगळं अगदी व्यवस्थित झालेलं असतं. मंजिरीने पिऱ्याला सांगितलेलं असतं, शेवटच्या प्रसंगाला तू तिच्या पोटात चाकू घुपस. आता हा प्लॅन ठरल्याप्रमाणे पूर्ण करण्यासाठी पहिली गोकुळाष्टमी सुरू व्हायला हवी. म्हणून मग आता मंजिरी स्वतःच घाई करते. चला नाटकाला सुरुवात करू, उशीर व्हायला नको ना. 12 वाजायच्या आत हे नाटक संपायला हवं, म्हणजे कसं आपल्याला कृष्णाचा पाळणा घ्यायला वेळ होणार नाही. त्याबरोबर सगळेजण म्हणतात की हो हे बाकी बरोबर आहे. मग आता नाटकाची सुरुवात झालेली असते. अगदी आता नाटक सगळेजण छान एन्जॉय करत असतात. कुठे थोडीशी थट्टा असते, कुठे थोडासा सिरियस सीन असतो. सगळं कसं अगदी छान असतं. आणि आता शेवटचा प्रसंग आलेला असतो की ज्यामध्ये आता राक्षस कृष्णाला मारायला जाणार असतो, पण तिथे त्याची आई म्हणजेच यशोदामध्ये पडणार असते आणि यशोदाला ते लागणार असतं चाकू. त्याबरोबर आता मंजिरी त्याला खुणावते, पिऱ्या खराखुरा चाकू उचल, खोटा नाही. पिऱ्या आता चाकू उचलतो आणि आता तो चाकू आता तो मीराच्या पोटात घुपसतो सुद्धा, पण मीराला काहीच होत नाही, कारण तो चाकू नकली असतो. आता मात्र मंजिरीला खूप मोठा प्रश्न पडतो की हे असं कसं झालं? मी इथे एक स्वतः खरा चाकू ठेवला होता. तर अथर्वने आता हा चाकू आधीच बदललेला असतो. आता तो कसा, तर यावेळेस वेदासुद्धा सगळा खेळ खेळणार असते. त्यामुळे अथर्वने स्वतःहून तपासून घेतलेले असतात सगळे चाकू वगैरे, जेणेकरून लहान मुलांच्या हातात खरा कुठलाही चाकू वगैरे येऊ नये आणि काही कोणाला इजा होऊ नये. तर आता इथं मीरा ही लगेचच पडण्याचं नाटक करते. त्यानंतर उठते आणि म्हणत असते, खरंच खूप छान पद्धतीने झालं आपलं नाटक, असंच पुढच्या वेळेसही आपण करू. आता चला, कृष्ण जन्माष्टमीची वेळ आली, आता पाळणा म्हणायला हवा.
आता मंजिरीला मार्जरी पुन्हा आठवण करते, तू या सगळ्यापासून दूर राहा, तू पुढे जाऊ नकोस, नाहीतर तुझे सगळे हात जळून जातील, तू अख्खीच्या अख्खी जळून जाशील, कारण हे दैवी कार्य आहे. त्याबरोबर लगेचच आता मंजिरी म्हणायला लागते की कृष्णाचा पाळणा म्हणायचा मान आपण मीराला देऊ. मीरा नवीन सून आहे या घरची, तर मीराने करू दे हे सगळं. आता दादासाहेबांना वाटतं की मंजिरी खरोखर मनापासून हे असं बोलते की मीराला आपण मान वगैरे देऊया, त्यामुळे त्यांनाही आनंद वाटतो. ते म्हणतात की ठीक आहे, मग मीरा तू म्हण पाळणा. मीरा पाळणा म्हणते आणि छान कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. त्याबरोबर दादासाहेब म्हणतात की ठीक आहे, मग आता कृष्ण जन्माष्टमी तर छान सेलिब्रेट करून झाली, उद्या दहीहंडी आहे, उद्याची सुद्धा तयारी अशी जोरदार होऊ द्या, सगळ्यांनी उद्या लवकर उठा. त्याबरोबर सगळेच जण आता आपापल्या खोलीत आराम करण्यासाठी निघून जातात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.